जिवंत आहे. आय एम सॉरी. नमस्कार मंडळी. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हा माणूस ऑपरेशन थिएटरच्या बेडवर बसून आमच्याशी डायलॉग बाजी कशी काय करतोय. की माझी कमाल नाही, ही टेक्नॉलॉजीची कमाल आहे. हा, की या टेक्नॉलॉजीची कमाल आहे. अहो हे डॉक्टरांनी मला ते अॅनेस्थेशिया असतं ते. अॅनेस्थेशिया, त्याला अॅनेस्थेशिया बोलतात. आणि तुम्ही प्लीज शांत पडून राहा. इथे ऑपरेशन चालू आहे. प्लीज कीप मम. ते औषध दिले त्याच्यामुळे मला आता काही त्रास होत नाही मॅडम. कीप मम. सो येस डॉक्टर तनय अँड डॉक्टर नील. नील झाल्यासारखी रिॲक्ट होऊन तुमचंच नाव नील. सो डॉक्टर तनय अँड नील. येस डॉक्टर मधू. आपण यांना अॅनेस्थेशिया दिलाय पण यांच्यावर त्याचं काहीच असर होत नाही कारण हे बोलतात. नाही तसं नाहीये. खरं तर आपण यांना लोकल अॅनेस्थेशिया दिलेला आहे. डॉक्टर तनय आणि डॉक्टर मधू, आपण त्यांना टोटल अॅनेस्थेशिया दिला पाहिजे होता का? नाही टोटल अॅनेस्थेशिया नाही देऊ शकत. जर आपण त्यांना टोटल अॅनेस्थेशिया दिला आणि ऑपरेशन करत असतानाच जर पेशंट दगावला तर आपल्याला कसं कळेल. लोकल अॅनेस्थेशियामध्ये तो आ ऊ करत राहील आणि आपल्याला कळेल की पेशंट जिवंत आहे. हे बघा लक्षात घ्या, आपल्या तिघांचंही हे पहिलं ऑपरेशन आहे. या ऑपरेशन मध्ये जर पेशंट स्वतः तोंडाने सांगू शकला मी जिवंत आहे तर आपल्याला कळेल तो जिवंत आहे. नाही तर तो मेल्यावर कसं कळेल. लोकलच ठीक आहे. हा. टोटल नका देऊ. येस त्याचं काय म्हणजे मी इथं दुखतंय असं सांगेन तुम्हाला मी. येस कशाला ओरडताय तेव्हा ऑपरेशन चालू आहे ना इथे. तुम्ही प्लीज ओरडू नका. तुम्ही शांत बसा प्लीज. कीप मम प्लीज. डॉक्टर नील प्लीज पास मी द सीझर अँड कटर. येस दिस हे पण द्या. डॉक्टर थँक्यू. ओ माय गॉड. काय कटरला धार नाहीये? नाही आहे धार आहे. हो माय गॉड. व्हॉट हॅपन. नाही नथिंग डॉक्टर मधू नथिंग. व्हॉट हॅपन. काय झालं डॉक्टर. एव्हरीथिंग इज फाईन. हळूच. डॉक्टर नील. ओके. नाही ठेवू नका. तुम्ही करा. तुम्ही करा. तुम्ही करा. मी ऍक्च्युली तुम्हीच केलं पाहिजे. तुम्ही करायला पाहिजे. येस शांत. तुमचा हात इतका का थरथरतोय डॉक्टर नील. प्रेशर. कट करा. Yes. Come on. Yes. Congratulations. Yes. Good. इट्स ओके. डॉक्टर काय केलंय डॉक्टर. पोट कट केलंय तुमचं. काय तुम्ही पोट कट केलं. अगदी कांदा कट केल्यासारखं वाटलं. शांत व्हा. मला कटर द्या. आणि कैची सुद्धा द्या. यातली कुठली आर्टरी कट करायची. इथे खूप आर्टरी आहेत. काय कट करायचं. आर्टरी म्हणजे रक्तवाहिनी धमनी. म्हणजे काय ना की तुमच्या ज्या आर्टरीज आहेत ना त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला कट करावे लागतील आणि ब्लॉकेजेस ओपन करावे लागतील. येस. एक काम करा. मला यांचा MRI रिपोर्ट द्या कोणीतरी प्लीज. आहे इकडे. एक मिनिट. मला एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते कळू द्या. येस डॉक्टर. हे धरा. थँक्यू. MRI एक्सरे नाही येतो. येस. MRI. हो. व्हॉट हॅपन. पोटाचं ऑपरेशन आणि मेंदूचा MRI आहे. ओके नो प्रॉब्लेम. ठेवा. इकडे द्या. नो. आपल्याला आर्टरी तर कट करावी लागेल नाही का. हो. एक बोट पकडा. ही आर्टरी कट करावी लागेल. ओके. काय बोटल तुम्ही ठरवताय. नाही एक मिनिट सर तुम्ही काय करताय. नाही ती आर्टरी कट करावी लागेल. नाही सर ही आर्टरी कट केली तर इट इज डायरेक्ट कनेक्टेड टू हार्ट. आणि जर ती आर्टरी कट केली तर त्यांचा तर जीव जाऊ शकतो. मग नका कट करू. हे बघा, तुम्ही बोलताय नका कट करू पण आता पोट उघडलंय तर काहीतरी कट करावं लागेल. एक्झॅक्टली. एक काम करूया आपण त्यांच्यावर सोपवूया. आरसा आहे आपल्याकडे. आरसा Yes. प्लीज गिव्ह मी द मिरर. या ऑपरेशन थिएटर मध्ये आरसा. एक मिनिट. चेक करा. एक मिनिट. हा तुम्ही सांगा दिसते तुम्हाला. त्यांना जरा सरळ करा. त्यांना त्यांच्या आतड्या दिसू द्या. हा हे बघा, ही जी आर्टरी आहे ही तुमच्या हृदयाजवळ जाते. Exactly. ही तुमच्या फुफ्फुसाजवळ जाते. Exactly. आणि ही किडनी जवळ. Correct. चॉईस इज युअर्स. कुठली कट करू सांगा काय कट करायचं. मी काय केस का पाहिलोय मला विचारताय. कुठला कट मारू. देवानंद कट मारू का गजनी कट मारू. तुम्ही डॉक्टर आहे ना. आहे डॉक्टर.
ते नुसतं टेटिस्कोप अडकवलंय, मला तुमच्यावर गॅरंटी नाही. त्या मोठ्या डॉक्टरला बोलवा तुम्ही. हे बघा दादा, ऐका आम्हाला हे ऑपरेशन करून आमच्या सिनियर मॅडमना सरप्राईज द्यायचंय. येस हा येस. म्हणजे मोठ्या डॉक्टरला माहिती नाही. त्यांना माहित असतं त्यांनी अलाउच केलं नसतं. मग सरप्राईज कुठलं राहिलं असतं. तुम्ही डोळे मिटा. केले मी बघतो. एक मिनिट थांबा. येस सर प्लीज. ओ अरे आता काही जादू बोलली होतं माझं ऑपरेशन करायला. आम्ही विचार नाही, करू. आम्ही विचार करतो. विचार करतो, आम्ही डिस्कस करू. करा काहीतरी बाबा, लवकर बाज दुखायला लागलेले. येस. मला कळते. डॉक्टर! मी करतो. मोठ्या डॉक्टर. थांबा 1 मिनिट. हे बघा मिस्टर पेशंट, ऐका माझं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा आम्ही तिघं जरी नवीन असलो, तुम्हाला जरी टेन्शन येत असलं आमच्या डिस्कशनचं, तरी पण आमच्या हातनं काही वाईट घडणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. ओके. 2007 जेजेचं कॅन्टीन. नीलमला हेच म्हणाली होतीस ना तू मधू? मधू आठवतंय तुला? मला आठवतंय, तुला पण आठवतंय? मला तर पहिल्या दिवसापासून सगळं आठवतंय मधू. निळ्या रंगाचा ड्रेस, सफेद पटियाला, कानात झुमके, पायात नेहमीच ते पैंजण. त्या वर्षी तर तू गॅदरिंग मध्ये नाचली सुद्धा होती. ये जो तेरी पायलों की छन छन है, ये जो तेरी पायलों की छन छन है, आशिकों के दिल की ये धड़कन है. ये जो तेरी पायलों की छन छन है, ये जो तेरी पायलों की छन छन है, आशिकों के दिल की ये धड़कन है. धडकन. अरे माझी धडकन बंद होईल. ते काय तुम्ही चुनचुन करून ठेवलंय, माझं पोटाचं तुंतुन करून ठेवलंय. एक मिनिट दादा. 2 प्रेमी जीव एकमेकांना भेटताय, त्यांना त्यांचा हक्काचा ड्रॉवर भेटतोय, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या पोटात का दुखतंय? अहो माझं पोट खोलून ठेवलंय, लय दुखायला लागले म्हणून दुखतंय पोट. बस. इतकी वर्ष मी हे रहस्य माझ्या मनात दाबून ठेवलं, पण यापुढे नाही. मिस मधू, येस त्याने. देर आये दुरुस्त आहे. विल यू मॅरी मी? आय विल. येस. माय गॉड. एकच मिनिट. माझ्याकडे तुम्हाला द्यायला फुललेलं रोज नाहीये, पण मी फुलवलेला ग्लोज चालेल? सो स्वीट ऑफ यू. माझा आहे. किती गोड आहात तुम्ही. येस येस येस. एक मिनिट, आपण एक काम करूया. काय? मला धूमधडाक्यात तुमच्यासोबत लग्न करायचंय आणि एंगेजमेंट सुद्धा. आपण ही रिंग डबीत ठेवूया. येस, डबीत ठेवूया. डबी इकडं माझ्या आतड्याच्या खाली गेली. एक मिनिट. दुखतंय लय, तुम्ही जावा रे. तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं बोलू नका? तुम्ही बोलत होता, रात्री हल्ल्या डबी आत गेली. डॉक्टर, नूडल्स पण दिसतात सगळे. डबी हवी. डबी द्या ना, जरा वर करा, मोठ्याने श्वास घ्या. डबी हवी. आत घाण आहे सगळी. हॅलो. एक मिनिट. हे काय चाललंय इथे? ते ऑपरेशन. सरप्राईज. काय सरप्राईज आहे? डॉक्टर यांनी माझं पोट फाडून ठेवलंय. डॉक्टर तुम्ही व्हॉट? पोट फाडलंय पोट. काय करताय तुम्ही? आम्ही ऍक्च्युली डॉक्टर हेच करत होतो. यांच्यात असलेला जो अननेसेसरी ह्युमर आहे ना, तोच काढण्याचा प्रयत्न करत होतो डॉक्टर आम्ही. ऍक्च्युली डॉक्टर, त्यांची 1-2 धमन्या ज्या आहेत त्याच्यात ब्लॉकेजेस होते, ते आम्ही मलाच सांगतोयस? नाही, पण ऍक्च्युली मला माहितीये. अरे पण त्यांची ओपन सर्जरी करायचीच नव्हती, मायक्रोस्कोपिक सर्जरी करायची होती. स्कोपीनी त्यांचे फक्त ब्लॉकेजेस काढायचे होते. हे काय केलं तुम्ही? मूर्ख आहात का तुम्ही? सॉरी. आउट. नो. आउट. मॅम. बाहेर निघा पटकन. You both are fired.